माया सुनीले कसा हरिक नाही आहे, कसा म्हणून हरिक नाही आहे वाती करायचा. शेवटी मला करायला लागलं. एक वात नाही आहे म्हटलं देवापाशी लावाले, पण असं समजत नाही का लावलं पाहिजे बा, केलं पाहिजे. लावशील तर नाही करशील तर नको करू, नाही तर मी लावत नाही दिवा. असं काम आहे तिचं. दिवा कुठं लावते माय, पण मीच लावतो. आता मलाच घ्यायला लागणार टोले महापोळीसाठी करायला लागून जराशा. आता बसलीच आहे तर, नाहीतरी उघाडच आहे आज. आजच्या दिवस करून टाकतो. चांगलं बाया घे तेच. आता 5-10 मिनिटांनी बसल इथं. काय ना एक बाई दिसून नाही राहिली, कुठं गेल्यात तर. एक जण नाही तर मी नसली तर मार येऊन बसते. काम जेव्हा असते घरातलं तेव्हा इथं गोंगट बसलं राहते. ते पाव तिकडे बाई एक नाही दिसून राहिली. अशी लावले रोजच्या 2 वाती पाहिजेच ना. घरी जातो आणि मग मैत्रिणीसोबत खेळायला जातो. गणपती होते सारे झालं सण, मी चालली जातो बाबा. पोरी जराशी आरामशीर अंगण झाडणं, अंगावर सारा धुळलं येऊन राहिलं ना. बाई अंगावर येऊन राहिलं तर तू समजून नाही राहिलं का माय? मी दिसून नाही राहिलं का तुले बसली तर? आजी मी झाडून राहिली तर अंगावर उन्हाळच आहे. अशा गोष्टी करता तुम्ही? हो मग कोणी बसलं गिसलं पाणी शिपा, मग दुसऱ्याच्या अंगावर जात नाही. त्याच बाहेर राहते रोज शिपा. आमच्या घरी पाणी देऊ एवढं नडते आपल्या गावात, तुला तर माहित आहे. चबरी पोरगी आहे बाबा. चांगलं म्हटलं तर भल्ली बोलून राहिली तू तर. भल्ली तू अरकाट दिसून राहिली हो मला तर. आजी अरकाट गिरकट नका म्हणून माई जा सांगून तुमचं. आता बस अंगावर तर उन्हाळच आहे. उडाले आम्ही झाडूला गिरजूला नाही कराव का? बसत जा तुमच्या घरापाशी. इथं खाली येऊन बसता मग. बाई आजकालचे लेकरात तोंडीचे ते निसते. जे लेकरं नाही बोले बापा असे. सांगू नका उद्या लय तुमची लेकरं बोले नाही. मी ना बोलायचेच आहे. कधी चट्टल दिसतो पोरी तू तर. अधिक झाडून राहिली, अधिक अंगावर राहिली. अधिक बाई तुमच्या घरापाशी जाऊन बसा. बाई आजकालचे लेकरं सुद्धा बोलायला पुरत नाही. आता मीच्या माईलेच सांगतो अशी तोंडावर तोंड देते म्हणून. सांगाच लागून मीच्या माईले. बाई झालं झाडून आता जातो माझ्या मैत्रिणीसोबत खेळायला जातो तिकडे. गणपती पाल जातो जे राहिले ते. कोण काय माहिती एक बाई नाही आली. बापरे काकू, वाता करणं सुरू आहे वाटते तुमच्या. हो वाताच करून राहिली. वाता सरल्या ना बिचारे घरच्या. एक वात नाही राहिली. मग म्हटलं चला बाहेर बसा. बाहेर गोष्टीत वाताही होती. लय गोष्टी तू आता होऊन जाते म्हटलं, म्हणून मी आली. ते आज एक बहिणी आहे. का हो काकू, कशा काय बाहेर येईन तुम्हाला माहित नाही काय? आज भजन आहे म्हणून आपल्या मोहल्ल्यात. कोणाची काय हो माय भजन? मला तर काही माहित नाही. माझ्या घरी तर काही बोलावून आलं नाही. भजनाले तर नाही तर बाया बोलावते माय. आपल्या मोहल्ल्यातल्या कोणाची आहे बाबा? मला बोलावलं नाही. बाबा बस तू मला हिने बोलावलं तिनं. माय तुला नाही बोलावलं काय हो? मला नाही बोलावलं, तुला नाही बोलावलं? हो काकू, अंतकलीने काय तिच्या घरी भजन आहे म्हणते. साऱ्या बायाले बोलावलं म्हटलं, मला नाही बोलावलं बाई तिनं. हो काय अंतकली काय? हा बाई म्या बाई तुला सांगतो ना, जाऊ दे बोलावलं. तिचं मन नाही राहत बोलावले. काही नसते तिचं मन नसते, काही नसते. काही झाले पुरत नाही बाई तिच्या घरी. तुला मागची गोष्ट सांगतो. मी मागं भजनाला गेली ती. मी तिची गोष्ट ऐकली. म्हटलं ते काय म्हणे बायले माहित आहे, काही बाया म्हणे भजन म्हणाले येते का म्हणे. भजन म्हणाले याले तरी म्हणे येते म्हणे. चहासाठी येते म्हणे, चहाच्या घोटासाठी म्हणे लुचू करत. बापा कायच्या गोष्टी हो तुमच्या? हे बापा भजनाच्या गोष्टीवर तू नाही गेली का भजनाला अंतकलीच्या इथं? बापा बोलावलंच नाही का तर का त्याच्या घरी का जबरदस्तीने जाऊन बसाव का? आपण जबरदस्तीने जाऊन बसाव काय? हो आम्ही तेच गोष्ट म्हणून राहिलो. काकू म्हणते तिनं काय म्हटलं तुमच्या मांग, काही बाया भजनही नाही म्हणत, काहीच नाही म्हणत बा. आणि त्या फक्त म्हणते चहा प्याच्या घोटासाठी येते म्हटलं म्हणे. हो उचलच आहे आपण. नको बरं झालं बोलावलं नाही तर. मन नसलं तर काय बोलावं. आणि तुला सांगतो असं करावं नाही म्हटलं. माया घरी जर कार्यक्रम असला ना, मी सरळ सगळ्याला बोलावतो, नाही तर एकाला बोलावचं नाही. कोणाला राग नाही, कोणाला लोभ नाही. हो बाई आपलं आहे तसंच. साधं सरळ काम आहे. आपल्या मनात काही डावपेच राहत नाही. आपण एकाला बोलावलं आणि एकाला नाही बोलावलं. आपल्याला मनाला पटतच नाही ना ते. मनाला पटाले आपलं जे आहे ते आपण करतो. नाही तर एकाला बोलावू नये, नाही तर सरायला बोलावं. असं आमचं आहे. आणि असं काय म्हणावं पण. कोणी काही आजकाल कोणाच्या घरी काही खा प्यायला कमी आहे का? आणि आता भजन आहे म्हटल्यावर कोणी ऐकायला जाते बसते. असं आहे का म्हटलंच पाहिजे. म्हणा आता सगळ्या काय बायला भजन येते काय? कोणाचा आवाजच बेकार राहते, कोणाचं काहीच बेकार राहते. आणि साऱ्या जणी म्हणते का भजन ज्याच्या पाठ असते त्या म्हणते. पुन्हा काकू म्हणते तेच बरोबर आहे. आता मला भजन येते बाई, पण मला दम भरूच येते. कोणी म्हणन बाई लढल्यासारखी कोण म्हणते. आता लढल्यासारखाच आवाज येते. पहिले चांगला येते, मग बेकारच येते बाई लढल्यासारखं. खरंच आपल्याला मना वाटते का बाया हसते म्हटलं. मग 1-2 डाकानी माय मागं बाया बसल्या होत्या. मी बाई भजन म्हणत म्या म्हटलं बिचारे साध्या भोळ्या मनानं, तर मग बाया हास्य म्हटलं. मी तेव्हापासून म्हणतच नाही आता भजन. काल जेवण होतं ना, सुभद्राच्या बाईच्या घरी होतं ना जेवण काल. हो बाई होतं. सारे म्हटलं माणसंच बोलावले बाई त्या बाईनं. बरीच बाई आहे. कधी म्हणजे काल म्हणते तिच्या घरी तर म्हणते तैनाचं माल मटेरियल होतं म्हणते. म्हणते काहीतरीच केलं होतं म्हणते. काय केलं होती ना? व तसं नाही आहे काकू, त्याच्या मागं कारण आहे. माणसं बोलावले, चांगलं नगद्या माल केला, मग माणसं स्तुती नाही करत काय? बाया करते का स्तुती? माणसं करते ना. तिच्या घरी असं होतं. घरी बायकायला सांगत नाही का? हिची घरी चर्चा नाही काय मोठेपणा दाखवासाठी व्हायचं. आपल्यासारखं आहे काय? आणि बाई तुला सांगू का, माझ्या लहान पोरी नाही पसल्या तिच्या घरी. पसरी पसाले काय होतं तिच्या घरी? एवढं लोक स्तुती करू म्हणतं. काय होतं? छोले भटुले होते म्हणते बाप्पा. छोले भटुले आणि ते पुऱ्या
आणि सारे बापा माणसं म्हणे ना तिच्या घरी म्हणे जसं कोणाच्या घरी राहत नाही ते व्हालं होतं आणि मग तेवढं तिला मोठेपणा नाही तेव्हा नुसतं कमी पडते लागत. हां माई आमच्या नात्यात असून म्हटलं बोलावलं नाही म्हटलं तिनं आम्हाले. नको बोलावू मा 2 लेकरं साऱ्या पोरी यायले बोलावलं म्हटलं पोरी यायले बोलावलं नाही म्हटलं. अशी बहिणी आहे अज्जात घोडी बाई आहे ते. असल्या का हो बाप्पा आता बसलो बाप्पा आता गोष्टी करून राहिलो. कुठं चालली बाप्पा गडबडीत बाप्पा एवढ्या तिने गमून नाही राहिलं होतं चला म्हटलं आता तुम्हीच दिसल्या. तुले होतं का सुभद्रीच्या घरचं काल जेवाले आमंत्रण. ए बापा आपण काय एवढ्या जवळच्या आहे का तिच्या आपण काय तिच्यासोबत चला गोष्टी करायला होतं आपल्याला बोलावं. माही होती ना माही जाऊ येलपाडी होती हो दिसली ना मला काल. हो बापा त्याचं तर भल्लं पट्टे बापा ती जाऊ तर कोणाची इथं तशी मला दिसत नाही. तिचा आरसा तिच्या घरी तर भल्ली समोर करते हो माय भल्ली समोर करते आणि कोणाची इथं उलीशी बागत नाही होती आता. हो दुसऱ्याची काकू कोणाची गोष्ट करा माझ्या घरी साधा स्वयंपाक असताना म्हटलं तिथं थुतनार नाही दिसत माझ्या घरी उलीचं दिसाले आणि तिच्या घरी झाली जाऊन पडते म्हटलं बरं नव्हतं म्हटलं सकाळी काहीच बरं नव्हतं आणि मला लागला स्वयंपाक करून द्यायला लागला माईचा माझा मागं लागते. आता सुट झाली रातची तिच्या घरी स्वयंपाक करून द्याले रात्री मारतीनं पुऱ्या लाटून द्यायला म्हणते मला काय बाहेर सांगत नाही का समजत नाही का आपल्याला. आणि तशी तर बोलली ती हैराण झाली होती. मानावर आता मागं लागला तिला स्वयंपाक करून दिल्याशिवाय उगे ना राहिला माणूस माहीतचा आपण म्हणा का करताना बिमार आहे त्यालाच मोठी लागते. आपल्या घरी तर उलीशी येत नाही म्हटलं माझ्या घरी कधी दिसत नाही म्हटलं ते डोळ्यानं डायरेक्ट जेवायच्या टाईमला येते. अहो तू म्हणतं तिचं दुखलं तर तुला करून द्यायला लावलं मग तर तू तर बिमार होती तर तुझी जाऊ येई नाही हो तोटापर्यंत नाही आली म्हणते आणि तुला विचारलंही नव्हतं म्हणते मी असं ऐकलं होतं आणि कुतत त्या स्वयंपाक केला त्याने म्हटलं होतं का त्या नवऱ्यानं. हो माईच्या माणसाची तेव्हा दत्कडी बसते ना भावाच्या समोर नाही बोलत तसा माणूस माईचा फक्त माझ्यासमोर आहे मला हाय अंगावरती निसता मार आली त्याच्या अंगात तेव्हा जोर येते कुच्चा जोर आले तेव्हा नाही म्हणत कवा कर म्हणून आपल्याला म्हणते उठून कर उठून तेव्हा त्याच्या अंगात जोर असते आपल्याला एक रयपट मारते. हो बापा आहेस त्या नवरा भल्ला भावाच्या हिताचा आहे हो बाई लय हिताचा आहे त्याला लय हित आहे. हो तसं असते माणूस चांगला तर सगळं चांगलं ते म्हणते ना आड चांगलं तर सारंच चांगलं. माणूस जर भेड दिमागाचा असला तर काहीच चालत नाही. तिला सारं भेटते मला काय भेटते हो माय भेटाले हेड दिमागाचं औषध आण म्हटलं दानात नाही हेड दिमाग असा हेड दिमाग नवरा नाही पाहिजेच ते हो माय. पहा तिच्या इथं स्वयंपाक होता रातची बापा दुरुस्तही झाली नुसतं नवल करत राहिली बापा हे तर भल्ली हैराण झाली होती म्हटलं सकाळपर्यंत. आता एकदम कशी काय दुरुस्त झाली बापा म्हटलं पाहतो बाई हातपाय दोंडाई धुतले कुठं चालली म्हटलं की आपल्याला बोलता नाही येत बिचारे बोलता आले मला मग बाईने सांगितलं नाही म्हणे तू इच्छी होती म्हणे तिथं तेव्हा झाली तिथे सुधी तिथं काम करायला. पाय एवढ्या दुखल्यावर नाही जात असते बाई काही नाटकही करत असं मला तसंच वाटते. हो काकू नाटकी काय चांगली नाटकी आहे ते चांगली नाटकी असाले पण असं आहे आपली काही चालत नाही बोलता येत नाही. हो काकू बोलत नाही पण गुण सोडत नाही म्हटलं सर नवऱ्याच्या हातचं पाचचं आहे तर पैसे नसले का टन करते मग पैसे असले का उगी मुगी राहते चांगली. हो बाई तू जाऊ म्हटलं चालक असं आहे म्हटलं चालक दिसतेच ते चेहऱ्यावर आहेच जराशी चालक मला तर वाटतेच एवढी चालक आहे ते पहिले माया सुनीले शिकवी म्हटलं अशी करत जाय मी ऐकलं 1-2 ना काढली तिची. काकू माणसाचीच ना माझी जिंदगी बेकार झाली काही भेटत नाही काही भेटाले परकर फाटून जाते तर परकर नाहीत माझी आई पैसे देते तेव्हा घ्यायला लागते म्हटलं असं आहे मला राहिले काही भेटत नाही असा माणूस असल्यानं. का हो मायचं मन दबतच नाही हो माय देतेच काही म्हटलं तरी. हो आता मायचं तर मन दुखणच नाही पोरीसाठी माय जे असलं ते घेऊन घेते म्हटलं माझ्यासाठी आणि साऱ्या मा नातेवाईकाला माहिती मायचा माणूस कसा आहे म्हणून हेड दिम्याकाचा लागून तर काही आणायचं काही समजत नाही आणि तोंड मारायला सांग नुसतं अंगावर यायला सांग पण मी सांगत नसतो. आता बाबा माया लय डोक्यात गेली म्हणून मी सांगितली माझ्या जाऊची गोष्ट निघाली म्हणून नाही तुम्ही सांगत नव्हती तुम्हाला. हो कोणत्याही मायचं मन दुखते म्हटलं आपापल्या लेकरासाठी ज्याचं दुखते त्यालाच माहीत आहे हे करावं त्याच्या माणसानं सुधारले पाहिजे. आजकाल कसं जग जसं झालं तसं व्हायला लागते जरासं हातचं पाचचं व्हायला लागत असते. बोलावं माया बोलणार आपण थकून जातो पण दगड असते ना ते दगड सुधरत नसते. हो बिचारे बरोबर आहे बोलणाऱ्याचं तोंड दिसते आणि असे कुचट असते ते लोकांचे तोंड दिसत नाही कुचटपणा करते ना राहते मग बरोबर कुचनल्या आव्हानाच्या कमी कुचन नसते काही जणी गुण काही सोडत नाही स्वतःला जर भेटलं नाही तर मग बोल्या फन करते मग भेटलं का मस्त उग्या राहते असं असते ते आणि दुसऱ्याचं त्याला कोणती गोष्ट खरी वाटत नाही माय. हो बिचारे तुम्हाला खरं सांगतो मला म्हटलं सर्दी पास झालता माया सुनीले म्हटलं एवढा त्रास झालता म्हटलं मला सर्दी पडसा झाला तर अशी फन करे म्हटलं तिला असं वाटते का
पडली बा बिमार, लावा लागन पैसे. आपलं दुखलं तर त्याला म्हटलं एवढं म्हटलं आपल्याला बेकार लागे, पण तुला सांगतो ना अशी फोन करे म्हटलं का तिला मला म्हणजे मी नाटक करतो तिला असं वाटे. स्वतः त्याला कसं आहे, स्वतःचं दुखणं तर मोठं मोठं आणि दुसऱ्याचं तर काहीच नाही. असे विचार आहे म्हटलं काही जणी मतलब आहे काही जणी गुन्हागुण नाही सोडतो बाई. मला का नाही म्हटलं सर्दी झाली ती म्हटलं 8-10 दिवस बरं लागलं. शेवटी म्हटलं मला मेडिकलातल्या गोळ्या आणू मला ताप बसला म्हटलं माया सर्दी बसली म्हटलं, पण दवाखान्यात नेलं म्हटलं. नवऱ्याच्या सेना आहे ना आपली अशी गता. येसो बाई, मायचा माणूस नाही असा. मायच्या माणसाले उलीचं माय दुखलं का बातच ते काची पडते. मला म्हणते चाल पहिले दवाखान्या, राहू द्या बाईकीचे कामं म्हणते पैसे नसलेच चालते, चाल म्हणते. तू म्हणते मायच्या माणसाला जमतच नाही हो बाई. पासने आणते तर मायचा माणूस दवाखान्यात नेते म्हटलं. तर आहे ना बायकोची कदर नाही करून तर कोणाची करून. लोकायचं किती काही केलं तरी कोणाला नाव असते काय. म्हणते त्यानं काय केलं म्हणते जिंदगी तसंच आहे ना. आणि काय त्याचं काय दुखते काय म्हणते, त्याला दिसते त्याला त्याच दिसत असते. हो का हो गुरुजी, बोल काय म्हणून राहिला. हो गुरुजी, मी म्हणून राहिलो होतो का आपण तेवढी धुमधडाक्यात स्पर्धा आयोजित केली, पण एक जण इथं दिसून राहिलो. फक्त आपणच दिसून राहिलो. काय स्पर्धेचा हाल होला काहीच दिसून नाही राहिला ना राजो. स्पर्धेचा वेळच व्हायचा आहे. कसे काय येणार आहे लोक. दुपारची स्पर्धा आहे ना. स्पर्धा झाली की लगेच विजेता घोषित केला का मग आपला गणपती. म्हणजे 6 वाजतापासून रात्रीचे 10-11 वाजेपर्यंत फिरणार आहे आपला गणपती. मग आपल्याला तेवढ्यापर्यंत चालवाच लागते ना. आता बाईचे स्वयंपाक घ्यायला बाई एकदम नाही होत. आता दीड वाजता येईन ना. 1:30 वाजतापासूनच आपण टाइमच दिला 1:30चा. रे दीडचा असल्यावर कसं काय लवकर येणार आहे रे सारे जण. काय जमते 12 वाजले. आता गती येईन बा लोक येईन मग आपली स्पर्धा चालू होईल. सर्व गावातले लोक आले पाहिजे ना. गुरुजी काल बर्फी उरली तर बर्फी वाटली नाही काय. टाशे गिशवाले पाहिजे नाही का. त्या पोराला द्यायला पाहिजे का बर्फी. ते त्याच छट ठेवली बर्फी गिरपी. आपल्या गावात दिली ना. आता काय घरी वाटणार आहे का. बाया बोंबलून राहिल्या ना. बाया काय म्हणते बर्फी घालून ठेवली मला 2-4 जणांचा कानावर आलं म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. त्याला कामच थे तेवढेच कामं राहिले त्याला. हो करायच्या वेळेस कशाच नाही आल्या त्या. काल म्हटलं उलीच्या कणकी भिजून द्यायला या तर आल्या नाही म्हटलं त्या. आणि त्याचं बर्फीवर कसं लक्ष आहे. देऊ ते ताशवालेला पोरा आहे त्याच्या घरी लेकरा बाहेर द्यायचं आहे म्हटलं. नाहीतरी यायला खाल्लं सर्वेनं काय यायला देणार आहे काय. देऊ दे ना दुसऱ्याला म्हणा. अरे तुम्ही बायको म्हणे का तुला अशी बर्फीने आणली म्हणून. काय बायको काय म्हणते राजे हो. तिने माहित नाही काय माईच्या माणसानं आणली असती म्हणून काही ना काही हे असं म्हणूनच आणली नाही म्हणून. माय बायकोले जास्त लाडक पण नाही आहे मला. कुठचं आणायचं गिनाचं नाही मायाची नाळक पण. असं माहिती आहे ती बायको म्हणत नाही म्हणून आम्हाला. मी काय म्हणतो तुले ट्रॅक्टर आला काय. ट्रॅक्टरवर बांधून करणं काय म्हणते त्याला आपला दिवाण बांधा गणपती ठेवासाठी. आणि पोरं घे 2-4 हाते आणि जरासं डेकोरेशन करा. आणि या ट्रॅक्टर नेऊन आपण ट्रॅक्टरवर गणपती न्यायचा आहे ना. आणि बँजवाले पोरं म्हणजे टाशेवाले पोरं ते येईन. आता त्याची जेवायची सोय आहे ना केली. दिला आहे ना कॅटरिंगवाल्याला ठेका. गुरुजी लावले ना पोरं लावले ना का मी. तुमचं लक्ष नाही काय. इकडल्या साईड नसतं ट्रॅक्टर आहे तिथंच तर सगळं करून राहिले पोरं. त्याला माहित आहे ना. मग इकडे स्पर्धा लागली म्हणजे अधिक मजा येते म्हणून पुरं गाव असल्यावर. तर त्यानं ते सुरू करून दिलं. मग काही टेन्शन राहत नाही बा. मग डायरेक्ट गणपती ठेवला का बस डीजे बँजो डोल चाशे आणि त्याला मग तर काही ऐकत नाही बा ते पोरं. हो काकू पैपावरच बसले जरा खाली बसणार. दे बापा आता पैपावर बसली तर काय झालं. खाली बसली तर पाय गोटे रुतून राहिले सारे. म्हणून म्हटलं पैपावर बसली आणि तिथं तर उलीची जागा नाही तुमच्याशी बसाले. तुमच्या घरी नाही का बेलफूल. बेलफूल नाही का तुमच्या घरी. मासुनीने केलं दोघी जणी त्याच्या बचत गटातल्या बाया आहे त्याने केलं जमा फुल दे बेलफूल आणि ते आता घेऊन जातो म्हणे. तर आज 1:30-2 वाजता आहे वाटते ना ते स्पर्धा. तुम्ही जाण का पाहिले. हो आहे ना. आम्ही जाणार आहे ना. हो मला विचारून राहिल्या. मग तुम्ही नाही केले का काही जमा गिमा. आम्ही केले ना जमा. आमच्या तिघीचाच ग्रुप आहे. आमच्या तिघीच्याच घरी लय आहे. आम्ही लय केलं. आम्ही काय कमी केलं काय. आम्ही ज्या दिवशीपासून माहीत झालं त्या दिवशीपासून भेटलोय म्हटलं तिघीच्या तिघी. आपणच जिंकलं पाहिजे. 11-12 हजाराचं बक्षीस कसं आहे. मग आपलं काम होते. तिघी थोटून घेऊ आपण. तिघीला बरोबर येते. विचारे 12,000 पाहिजे होतं. बरोबर आपल्याला तिघीले बरोबर असते 4-4 हजार. हो देऊन तरी राहिले माय. आता कोणाला भेटते कोणाला नाही. तुम्हाला असं वाटते का तुम्ही केलं म्हणून लय जमा बाया लय जमा करून राहिल्या. म्हटलं कोणी तर मायच्या घरून आणून राहिले. मायच्या गावाला जाऊ त्या लोकांना काय माहिती हे बाई कायसाठी आली म्हणून. त्याला काय माहिती आपल्या गावात असं आहे ते स्पर्धा. तो माया सुनी न तुम्हाला काय सांगू लय आणली. बाप्पा बायाची दिमाग किती चालते हो किती चालते. ते बेलफुलाने मायच्या घरी गेली. 100-200 रुपये तिला पेट्रोल लागलं असं. गाडीवर आणलं असं तिनं. गाडीवर आणले. 3-4 पोते आणले तिच्या मायच्या गावातल्या. साऱ्या घरोघरी जाऊन तिने मागून आणली म्हणते. ना म्हटलं बरीच आहे हो तू. बक्षीस नाही जिका लागत का म्हणे बापा म्हणे. काकू तुम्ही पहिले नाही सांगितलं आता सांगितलं वेळेवर. तुम्हाला सांगून देऊन का प्लॅन काय पहिले तुम्हीच केला असतं. माझ्या सुनीचा नाही ना मराला पाहिजे काय. आणि तिनं डोकं लढवलं म्हणून तिला भेटन बक्षीस. तिनं लय आणलं म्हटलं सावडून जिथचं नाही तिथचं. तिच्या माझ बहिणीच्या गाडी गेली. ती बहिणीच्या गाडी गेली ती लय आणलं तिनं. मी नाही जिंकले असते का बक्षीस. माझ्या सुनीलाच भेटलं पाहिजे बक्षीस. तिनं लय मोठं जमा केलं असं. आम्ही उलीचं तर केलं. आमचा पहिला आला तर दुसरा तर येईन निदान तिसरा तर येईन.
लय मग कठीण वाटून राहिली कॉम्पिटिशन पाय बरं. आपल्याला तर दिमागाला सुचलंच नाही. आपण घरीच आपल्या घराच्या घरातच शोधत राहिलो. आपण तिघीजण आपल्या मायगीच्या घरचं आणलं असतं किती बरं झालं असतं माय. हिच्या सुनील भल्ली अक्कल आहे तशी. तिनं सांगितलं पण आपण काय जाऊ शकतो काय? मुद्दाम बुडी नाही, बरोबर आत्ता सांगितलं वेळेवर आहे ना बुडी वे. आता नाही सांगा कधी सांगू तुम्हाला. पहिल्यापासून सांगून ठेवलं असतं तर तुम्ही नाही आणले असते. मासुनी जण बरं असता का मग. नाही काही पोटात पचली नव्हती गोष्ट बरं मी आता सांगितली, नाही तर सप्पा सांगितली नसती तुम्हाला. काय माय आपले दिमाग चालत नाही अशा टाइमले. भलत्या टाइमले भल्ले चालते. हे जर गोष्ट आपल्या पहिले लक्षात आली असती तर आपण केलं नसतं का माय बेलफूल दुसऱ्या गावावर आणलं नसतं काय. गेले असते 200-400 गेले असते, पण आपले बक्षीस काय कमी येऊन राहिलं का? लय मोठं बक्षीस येऊन राहिलं ना. यायची सुन लय हुशार आहे म्हटलं. नुसतं पैशाच्या मागं आहे. पैशाच्या मागं चालेल. तुम्ही का बिना पैशाच्या मागं आहे का? सारंच जग पैशाच्याच मागं आहे.